सोलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली. 2 वर्षांपासून एका पूजा गायकवाड मुलीच्या प्रेमात अडकून माजी सरपंचने जीवन संपवलं. चला तर बघूया काय हा प्रकार. बीडमधील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्ग वय 34 हे त्या गावात राहत होते. गोविंद कुटुंब, बायको आणि 2 मुलं होते. त्यांचा संसार चांगला चालला होता. तो त्यांच्या बायको आणि मुलांना खूप जीव लावायचा. गोविंद सरपंच असल्यामुळे ते गावचे सर्व व्यापार बघायचे. ते खूप श्रीमंत होते. पण काही दिवसानंतर गोविंद मित्रांबरोबर कला केंद्रात जायला लागला. गोविंदला नाच बघायची खूप आवड होती. पण गोविंदला काय माहिती, हेच त्याचा जीव जाण्याचा कारणीभूत ठरेल. असे करत एकदा पूजा गायकवाड वय 31, पूजा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका सासुरे गावातील आहे. 1 वर्षापूर्वी पूजा थापडी तांडा या गावातील कला केंद्रात जात होती. मग काय, गोविंद आणि पूजाची भेट तिकडेच झाली. काही दिवसानंतर पूजा पारगाव कला केंद्राकडे आली. तेव्हाच गोविंद आणि पूजाची मैत्री झाली. मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्यांना कळलं नाही. पूजाचा प्रेम स्वार्थी होता. ती फक्त गोविंदला एक मोहरा बनवून ठेवला. पूजाला एवढी पैशाची हाव होते. ती फक्त गोविंदकडे वेगवेगळ्या मागण्या करायची. पूजा सोशल मीडियावर ही खूप फेमस होती. इंस्टाग्रामवरती तिचे लाखो फॉलोअर्स होते. तिला कमेंट्ससुद्धा चांगले यायचे. गोविंदने तिला 2.25 लाखाचा मोबाईल भेट दिला आणि दागिने सुद्धा घेऊन दिले. वरच्यावर पैसे सुद्धा देत होता. गोविंदने दिलेल्या पैशातून पूजाने मावशीच्या नावावर फ्लॅट जमीन घेतली, तर भावाच्या नावावर 5 एकर शेती करावी अशी पूजाची इच्छा होती. गोविंदने एकदा तिला गिरवाळीतील बंगला बघायला नेले. पण तो बंगला तिच्या मनातच बसला. तिने तो बंगला माझ्या नावावर कर, नाहीतर मी तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करेन, की तू माझ्याशी जबरदस्तीने अनैतिक संबंध करायचा. ती त्याला धमकी द्यायची. कधी कधी तर गोविंद भेटायला जायचा, पण ती त्याच्याशी बोलायला तयार नव्हती. गोविंद एकदम मानसिक तणावात गेला होता. त्याला विचार पडला होता, जर हिने माझी बदनामी केली तर मला लोक काय बोलतील. शेवटी गोविंदने टोकाचे पाऊल उचललं. गोविंदने आपल्या 4 व्हीलर गाडीत स्वतःला संपून गोळी घातली. पोलीस अधिक तपास करत आहे. पोलीस मित्रांनो, तुम्ही सांगा, चांगला संसार चालला होता किंवा एक बाईमुळे आपला जीव गमवावा लागेल, हे कितपत योग्य आहे. आज गोविंद तर गेला, पण त्याच्या बायको हे पोरके झाले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.